कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजय हो आम्ही काही तुमचा पाठलाग नाही करत आहे, आम्ही रस्ता चुकलोय। शारदे 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 काय झालं म्हाताऱ्याला? काय झालं? असं काय करताय? तू कभी इस शहर से होकर गुजर, तू कभी इस शहर से होकर गुजर, रास्तों के जाल में तो उलझा रहा हूँ मैं। म्हातारा काय बोलतोय रे? काय झालं? है बेटा, एक रात को गया था एक बात रोक के। है? बेटा, एक रात को गया था एक बात रोक के, अब तक रुका हूँ वही रात को रोक के। शारदे शारदे, मी तू रस्ता चुकलीस आणि मला काहीतरी सापडलं। शारदे शारदे, कोण शारदा? डोळ्यात काही मोतीबिंदू झालंय का? का मेंदूला भोक पडलीत? डोसक्यावरच पडलाय बहुतेक म्हातारा। शारदा म्हण, माझं नाव काही शारदा नाही आहे, माझं नाव आहे शिरीन 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 शिरी। अरे श्रीन, मी तुझ्या मनात शिरीन। शारदे और म्हाताऱ्याला आवरण नाही तुम्ही चेचटीन कोपच्यात घेऊन चेचटीन म्हाताऱ्या। मला सांग शारदे, 35 वर्ष होतीस कुठे ग तू? आणि आता पण दिसतेस कशी गुलगुलीत गोड, 21 वर्षाची जणू काही। शारदे अरे अपोर मुर्दा पाडीन आता मी त्याचा, दुसरं काय करणार नाही। शारदे सांग शारदे, कुठला रस्ता चुकलेस तू? मी तुला दाखवतो रस्ता। आता कशाला वाजवला रे? मी बरोबर येतो ना तुझ्या। पोर अजय अजय चल. त्याला आवर इथनं कल्टी मारूया, नाहीतर बोंबलतय म्हातारा ते। अगं तुला कळत कसं नाही शारदे? इतक्या वर्षांनी भेटलीस, आता तुला एकट्याला कसं सोडू मी? शारदे शारदे, अगं शारदे 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 शारदे, अरे फिर कब मुलाकात होगी शारदे? शारदे मुर्दा बसवला तुझा तो। फिर मिलोगे। परमेश्वरा तुझी लीला अगाध आहे। 35 वर्षापूर्वी माझी शारदा सोडून गेली होती, आज ती मला पुन्हा मिळाली। देवा, हा सेकंड चान्स मला दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे। आता या आनंदात शारदा मिळाली आहे, आता नाही। स्टॉप। चला ना, अजून किती वेळ वाट बघायची? कीर्ती दोन घे। काय रे? चला आले सगळे, चला निघूया। आई नाही आली अजून. हा अगं आई आशू आणि शिवा बरोबर येईल नंतर। काय? आई शिवा सोबत येणार आहे? सत्य। चला निघूया। पण असं काय केलंय त्या शिवाने? आई तिच्यासोबत यायला तयार झाली? अरे असं काय करतेस? सासू सुना आहेत त्या, असं किती वेळ भांडत राहणार ना? भांडणाचाही कंटाळा येतोच की। मी आई सोबत येते, तुम्ही वा पुढे। कीर्ती कीर्ती नाही हा, सीताईने सांगितलंय की तुम्ही पुढे वा, ती नंतर त्यांच्या सोबत येते। आपण पुढे होऊया। हो चल आता। मी विचारते ना आईला। किट्टू डार्लिंग, सीताईचा हा प्लॅन दिसतोय। तिला बहुतेक आशूला शिवा बरोबर एकटं सोडायचं नाहीये। तुला लक्षात येतंय का शिवा किती डेंजरस आहे ते? ती परत आशूला घेऊन जाईल ना वस्तीमध्ये। बरोबर बोलतोस तू, असंच काहीतरी असेल, नाहीतर आई कशाने तिच्यासोबत जायला तयार होईल ना? मग ताई साहेब, तू हो पुढे, आम्ही येतो मागून। आपल्याला एकत्र निघायचं, ओके? चला. अगं चला चला, पडशील।
अप्पर थोडक्यात वाचलोय बघ आपण. असं वाटलं होतं ना त्या मेल्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात बोटं घालून असे डोळेच पडून बाहेर काढावेत. मुर्दा बशिवला मेल्याचा तो कसा बघत होता बघितलंच काय? पण मला त्या माणसावर अजूनच डाऊट येतोय. आपण मला वाटते आपण त्याच्या नादाला लागायला ना ग. या बघ तो जर परत माझ्या वाट्याला गेला का नाही मुर्दाच बशिवला समज त्याचा. पण नक्की काय जुगाड चाललाय ते आपल्याला कळायला हवं ना. अरे वय आणि ते फक्त म्हाताऱ्याकडून कळेल ना. म्हणजे आपण जर चंदरला विचारलं तर तो लपवलेलं थोडीच आपल्याला सांगणार आहे. ते बी खरं आहे रे, पण दिव्याला बी आपण विचारू शकत नाही ना. बरोबर, म्हणून आपण ह्याच माणसाचा वापर करून घेऊ. हा अरे पण त्या म्हाताऱ्यानं बघितली की आपल्याला. मग अगं त्याचाच तर फायदा करून घेऊ ना आपण. हे बघ मला असं वाटतंय की तू त्याला एकट्यात भेटायला जा. काय म्हणजे आपल्याला खरी माहिती कळेल ना. देन धरून काहीतरी मला सांगतोय एकट्यान भेट म्हणून. अजय खरंच सॉरी, पण हे बघ मी बघितलं तो तुझ्यावर सरळ सरळ लाईन मारत होता. हा सरळ. हा म्हणूनच मी बोलले का नाही तुला का डोळे हातात काढून द्यायला पाहिजे होते म्हणून. आपल्याला जसं खरं कळेल तसं आपण त्यांना सांगून टाकू ना आपण का आलोय ते. नाही रे अप्पर, हे असलं काहीतरी नाही. अरे यार चालतंय. हा ठरलं तुझं. होय हा आता आपल्याला सगळी माहिती मिळाली समज. हा मिळणार म्हणजे काय मिळवायचीच. बघतीच की आता म्हाताऱ्याला लाईन मारतो काय माझ्यावर. लाईन काय असते ती दाखवती त्याला. शारदा काय शारदा तुला ही बाह्याची दाखवती. शारदा काय असती शिरीन काय असते ती. अरे गेले कुठे सगळे? लाईट्स का नाही लावलेत? गाड्या पण नाहीयेत. अरेच्छा कुठे गेले? पुढे गेले की काय? बाहेर गेले सगळे. म्हणजे जेवायला बाहेर जाणार होते ना. हो, पण त्या सगळ्यात मी पण आहे ना. नाही तुम्ही नाही, मी नाही, बाकीचे सगळे. आता हे नवीन काय चाललंय शिवा तुझं? म्हणजे मी सगळ्यांना बाहेर जेवायला पाठवलं कारण आज आपली डेट नाईट आहे ना. मला तुझ्या बरोबर काही जेवणात वगैरे इंटरेस्ट नाहीये आणि यांना तर मी बघतेच. नाही ऐका ना, म्हणजे भाऊंना नका काही बोलू. हे बघा ही माझी आयडिया होती. मला तुमच्या बरोबर वेळ घालवायचा आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.